नमस्कार. आज 9 जून 2026 वार आहे मंगळवार. लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. पहिली बातमी, मोसमी पावसाच्या निकषांबाबत संभ्रम. पहा, IMDने तर जाहीर केलं आहे की महाराष्ट्रात पाऊस धडकलेला आहे, पण त्याची जी निकष आहेत ना, ती निकष पूर्तता होत नाही आहे. पहा, कारण महाराष्ट्रामध्ये उकाडा अद्याप तरी कायमच आहे. अगदीच सोलापूर, सांगली या भागामध्ये थोडासा पाऊस काल पडला, परंतु जेवढं निकष आहेत ना त्या प्रमाणात हा पाऊस पडलेला नाही आहे. त्यामुळे नक्कीच यावरती प्रश्नचिन्ह आहेत. ओके, त्यानंतर पुढे चला. इराण आणि इस्रायलचे परस्परांवरती हल्ले चालू आहेत. तणाव निवळण्यासाठी अमेरिकेकडून हालचाली होत आहेत. ओके, पाहूयात की इराण आणि इस्रायलचं जे युद्ध आहे किंवा भांडण आहे ते कशा पद्धतीने एंड होईल. पण इथे समस्या काय आहे पहा, इस्रायलने जे आक्रमण लेबनॉनवरती चालू ठेवलेलं आहे या कारणानिमित्त इराणने इस्रायलवरती आक्रमण केलं आहे. व इराणच्या ज्यावेळेस तुम्ही शर्ती जर वाचला असाल तर त्यामध्ये त्यांनी म्हटलंय की इराणसोबतच लेबनॉनवरती जे इस्रायल हल्ले करत आहेत ना ते थांबवण्यात यावे. पण इस्रायलने पहा पूर्णतः लेबनॉनला ध्वस्त केलेलं आहे. ज्या पद्धतीने गाझा स्ट्रिपला त्यांनी ध्वस्त केलं, अगदी तशाच पद्धतीने इस्रायलने लेबनॉनवरती हल्ले चढवलेले आहेत. मग यामुळे पहा, लेबनॉनकडे म्हणजे त्या प्रमाणात जसं इराणकडे स्वतंत्र आर्मी आणि चांगल्या पद्धतीने शस्त्रास्त्रे आहेत, त्या पद्धतीने लेबनॉनमध्ये तेवढे फार प्रमाणात शस्त्रास्त्रे वगैरे नाही आहेत. मग तुम्हाला लास्ट इयरला आठवत असेल की पेजर अटॅक झाला होता लेबनॉनमध्ये. त्यामुळे पहा, लेबनॉनची जी आर्मी वगैरे आहे ती संपूर्णतः ध्वस्त झाली आहे. मग त्या देशावरती अशा पद्धतीने इस्रायल हल्ला करत आहे ही इराणला पाहावं असं वाटत नाही, किंवा इराणचा लेबनॉनसोबत पाठिंबा आहे या कारणानिमित्त इराणने डायरेक्टली इस्रायलवरती आक्रमण केलं. मग इस्रायलवरती आक्रमण झाल्यानंतर परत पहा, इस्रायलने पण लगेच इराणवरती त्यांनी आक्रमण केलंय. म्हणजे परस्पर हल्ले दोघांनी एकूण एकावरती केले आहेत. पण या दोघांच्या भांडणांमुळे अगदी फटका कोणाला बसत आहे तर मिडल ईस्टला बसत आहे. त्यामुळे सौदी अरेबिया, कतार, त्यानंतर ओमान या सर्व देशांनी मिळून डोनाल्ड ट्रम्प यांना म्हटले की तुम्ही हे लवकरात लवकर भांडण बंद करा, कारण अगदी त्याचा फटका सर्वांना होत आहे. मग अगदीच पहा, याचा इम्पॅक्ट कोणावरती झाला तर डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरती झाला. मग डोनाल्ड ट्रम्प जे तणाव आहे ते निवारण्यासाठी अमेरिकेकडून लगेच हालचाली वगैरे करण्यात येत आहेत. व तुम्हाला लास्ट वीकमधील एक न्यूज माहिती असेल की डोनाल्ड ट्रम्प यांनी नेतन्याहूला डायरेक्टली म्हटले, मी जर तुमच्या पाठीशी नसतो तर नक्कीच तुम्ही आज घडीला जेलमध्ये असता. ओके, मग या न्यूजमधून सर्व काही आपल्याला दिसून येतं की अमेरिका सध्याला तरी इस्रायलच्या म्हणजे पाठिंबा द्यायला थोडंसं नकार करत आहे, कारण त्यांना पण माहिती आहे तर अगदी अमेरिकेसोबत जगाला पूर्णतः तिथे डार्कमध्ये नेण्याचं काम इस्रायल करणार आहे. ओके, मग पाहूयात हे युद्ध कशा पद्धतीने तिथे निवाळलं जाईल किंवा लवकरात लवकर यांच्या शर्ती तिथं मान्य होतील का. ओके, पाहूयात. आगामी काळामध्ये ही न्यूज परत येणारच आहे, न्यूज इन प्रोसेस आहे. ओके, डन. नेक्स्ट आहे धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर विरोधक ठाम. इंडिया आघाडीच्या दिल्लीतील बैठकीत निर्णय झालेला आहे. ओके, त्यानंतर अन्य काही इतर निर्णय झालेत ते जे जास्त काही आवश्यकतेचे नाहीत. पाहूयात पुढे आपण. ओके, त्यानंतर ऑपरेशन ब्लू स्टार हे आपल्यासाठी सध्याला आवश्यकतेचं नाही. नियम बदलांमुळे सौर ऊर्जेवर संकटाची ढग. पहा, भारत सरकारने एक निर्णय घेतला की आतापासून सोलार सेल जे आहे ते चायनामधून आपण इम्पोर्ट करायचे नाहीत. व आज घडीला आपण जर पाहिला तर 90% जे सोलार सेल आहेत ना ते चायनामधूनच इम्पोर्ट होतात. व आपण देश लगेच तिथं आत्मनिर्भर होऊ का सोलार सेलमध्ये, तर नाही होणार. मग याच निमित्ताने पहा, सोलार सेलच जर आपल्याला प्रोव्हाइड होणार नसतील तर आपलं जे ध्येय आहे सोलार पॅनल बसवण्याचं वगैरे ते तिथं कमी होईल. मग यासाठीच पहा, जे सोलार ऊर्जेबद्दलचे जे व्यावसायिक होते समस्येला सामोरं जावं लागत आहे. ओके, मग एकीकडे पहा, आपण डायरेक्टली म्हणजे अवाजवी निर्णय आपण का घेऊ शकत नाही, त्याचा नेमकं हाच परिणाम आहे. पहा, कारण तुम्ही घ्यायला निर्णय घेऊ शकता परंतु त्याचा ग्राउंड लेवलवरती खूप जास्त इम्पॅक्ट पडतो. ओके, मग अगदीच पाहूयात भारत सरकार परत या निर्णयाला चेंज वगैरे करेल का. ओके, म्हणजे मेन्समध्ये तर अशा पद्धतीने डायरेक्टली उत्तर लिहिता येणार नाही, त्यामुळे आपण या न्यूजला पुढे स्किप करून पुढे जाणार आहोत. ओके, त्यानंतर पहा, पुढची बातमी आहे अतिशय महत्त्वाची. तृणमूल काँग्रेसमध्ये फूट. पक्षाच्या 28 पैकी 20 खासदारांचा राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणजे NDA उर्फ BJPला पाठिंबा त्यांनी जाहीर केलेला आहे. त्यामुळे इंडिया आघाडीकडे जेवढं काही संसदांचं हे होती पहा, म्हणजे काय म्हणू शकता पाठिंबा होता ना, तो आता इथं विरोधकांचा पण पाठिंबा कमी होत आहे व NDAकडे परत एकदा मेजॉरिटी वाढत चाललेली आपली इथं बेसिकली दिसत आहे. ओके, आता नक्कीच हे लोकसभेमध्ये आहे पहा, त्यामुळे परिणाम जास्त होणार आहे. आता राघव चड्डा यांनी ते राज्यसभेमध्ये केलं होतं का. आता तृणमूलचे जे 20 खासदार आहेत ना ते कुठे गेलेले आहेत, NDAकडे गेलेले आहेत. म्हणजे
जे इंडिया आघाडी आहे त्यांचं जे पाठिंबा किंवा विरोधकांचा जो पाठबळ होता तो आता थोडं थोडं करून इथं कमी होत आहे. ओके, त्यासोबतच पहा आता याचा परिणाम कुठे जास्त होऊ शकेल किंवा बॅकवर्ड लिंकेजेस काय आहे. जसं राघव चड्डा यांची केस आपण पाहिली होती व मग राघव चड्डा यांची ज्यावेळेस केस आली होती पहा आपल्यासमोर, त्यावेळेस आपण बॅकवर्ड लिंकेजेसनुसार अँटी डिफेक्शन लॉ परत एकदा डिस्कस केलेला होता. आय होप तुम्हाला आठवत असेल, ते मी मॅगझिनमध्ये पण पूर्णतः डिटेलमध्ये दिलेलं होतं. त्यानंतर मॅगझिनवरून आठवलं, मॅगझिन सध्याला मी अपडेट करण्याचं थोडंसं माझं राहिलेलं आहे काम. मी लवकरच ते अपडेट करेन, फक्त आजच्या दिवस मी PDF बनवलेली नाही आहे. त्यानंतर याच्या पूर्वीच्या PDF आपण ऑलरेडी दिलेत. फक्त आता तुम्हाला काम काय करायचं आहे, त्यानंतर PIBचं पण एक आहे, PIB पण मी तुम्हाला डायरेक्टली सेंड करण्याचा प्रयत्न करेन. ओके, ह्या प्लीज तुम्ही नोट्स एकत्रित करण्याचा प्रयत्न करा, कारण मी आता दुसरीकडे वर्क करण्याचा थोडासा प्रयत्न करत आहे, म्हणजे इंटरनॅशनल रिलेशनवर थोडंसं काम करत आहे. ओके, त्यामुळे मला थोडंसं वेळ कन्साइज होत आहे. ओके, आजच्या लेक्चरमध्ये म्हणजे एक सेपरेट लेक्चर घेऊन इंटरनॅशनल रिलेशनबद्दल मी तुम्हाला थोडक्यात गाईड करणार आहे, तर तो पण व्हिडिओ तुम्ही नक्की पाहू शकता. परत आपण वापस या, तर बॅकवर्ड लिंकेजेसबद्दल आपण चर्चा करत होतो की अँटी डिफेक्शन लॉ. मग अँटी डिफेक्शन लॉ याला चेंज करणं गरजेचं आहे का, तर बिलकुल यस. पहा आता तुम्हाला लक्षात येत असेल, म्हणजे अँटी डिफेक्शन लॉ आपण कशासाठी केलेलं होतं, तर जे खासदार आहेत ते एका पक्षाकडून दुसऱ्या पक्षाकडे जाऊ नये, जसं की आयाराम गयाराम यांची केस झाली होती. मग तसं होऊ नये यासाठी आपण अँटी डिफेक्शन लॉ आणला होता. पण अँटी डिफेक्शन लॉचा आता दुरुपयोग कसा केला जात आहे पहा, तर डायरेक्टली पक्षच फुटत आहेत. ओके, व पक्ष फुटण्याचे उदाहरण आपण भरपूर पाहिलेत. महाराष्ट्रामध्ये 2 पक्ष फुटलेले आहेत, त्यानंतर कर्नाटकमध्ये पण एक पक्ष फुटला, त्यासोबतच पहा मध्य प्रदेशमध्ये पण तशाच पद्धतीने केस झाली होती. पक्ष फुटला म्हटल्यानंतर आता तसं म्हणता येणार नाही कर्नाटकच्या केसमध्ये. त्यानंतर मध्य प्रदेशच्या केसमध्ये पहा त्यांचे आमदारांनी डायरेक्टली रिझाईन केलेलं होतं. मग हे थोडंसं वेगळी केस होती. पण महाराष्ट्रातील तर पहा तुम्ही डायरेक्टली 2 पक्ष, आता कोणता पक्ष खरा हे समजणं थोडंसं कठीण आहे, बरोबर. पण ह्या सर्व घटनांमधून त्यानंतर आम आदमी पक्ष, आता आम आदमी पक्षामध्ये पण झालं काय पहा, राघव चड्डा यांनी डायरेक्टली 2/3 म्हणून त्यांनी विलीनच केलं. त्यासोबतच आता तृणमूल काँग्रेसचं पण तसंच आहे. आता तृणमूल काँग्रेस काय म्हणत आहे की हेच आमचा खरा पक्ष आणि आमचीच आयडिओलॉजी खरी, अशा पद्धतीने ते थोडंसं विलीनीकरण होत आहेत. याच कारणानिमित्त पहा प्रॉब्लेम आता अँटी डिफेक्शन लॉ मध्ये जे तुम्ही तरतूद केलेल्या होत्या किंवा 2/3 मेजॉरिटी आपण लावलेली होती, त्याचा आता दुरुपयोग इथं सर्रास केला जात आहे. व अगदी याचा परिणाम कोणावरती होतो पहा, जे पक्ष आहेत म्हणजे जो खरा पक्ष ज्या पद्धतीने वगैरे त्यांनी चालवतात त्यांच्यावर तिथं जास्त नुकसान होतं. कारण पहा त्यांनी संपूर्णरित्या काम करायचं निवडणुकीमध्ये वगैरे, किंवा जसं आता ABC या व्यक्तीने एक पक्ष काढला पहा, व या ABC व्यक्तीने पक्ष काढल्यानंतर पहा तो निवडणूक लढवणार व आमची आयडिओलॉजी अशा पद्धतीने आहे असं सांगणार, बरोबर. मग त्याच्या जागा पहा 30 जिंकून येणार. ओके, म्हणजे लोकसभामध्ये असू द्या किंवा विधानसभेमध्ये तशा पद्धतीने जागा जिंकून येतील. पण डायरेक्टली उद्या चालून ह्या जर 30 सदस्यांनी डायरेक्टली पक्षच फोडला किंवा हे 30 सदस्यांपैकी 25 सदस्य जे आहेत ते दुसऱ्या पक्षामध्ये जाऊन राहायला लागले, तर परिणाम काय होणार आहे पहा, जे मतदारांनी त्यांना निवडून दिलं होतं किंवा ह्या आयडिओलॉजीला तुम्ही फॉलो करत आहात, ABC या व्यक्तींनी जी आयडिओलॉजी आम्हाला दिलेली आहे त्या आयडिओलॉजीला तुम्ही फॉलो करत आहात म्हणून ABCला मत दिलं होतं ना, मग हे मतदारांचं तिथं हे आहे पहा, म्हणजे मतदारांना फसवल्यासारखं होत आहे बेसिकली या कंडिशनमध्ये. ओके, कारण त्यांनी त्या आयडिओलॉजीला तिथं पसंती दिली होती व सुप्रीम कोर्टाने पण शिवसेना केसमध्ये हेच म्हटलंय किंवा तुम्ही आयडिओलॉजीला तिथं हे झालेलं होतं. म्हणजे पहा या केसला तुम्ही फक्त पक्षप्रमुख किंवा फक्त पक्षांच्या नजरेतून पाहू नका, तर नक्कीच हे मतदारांच्या सेंट्रिक पहा ना तुम्ही. आता अगदीच तमिळनाडूमध्ये विजय कोणाचा झालेला आहे पहा, सध्याला TVK विजय यांचाच विजय झालेला, बरोबर. मग TVK विजय यांच्याकडे पहा सध्याला 107 आमदार आहेत. मग 107 पैकी जर 100 आमदार त्यांचे फुटले तर मग काय करायचं. ओके, मग फक्त त्यांच्याजवळ 7 असतील. मग आज घडीला ज्यांनी मत दिलेलं आहे TVK पार्टीला, ओके, मग त्यांनी त्या आयडिओलॉजीला मत दिलेलं होतं ना, नक्कीच, किंवा त्या चेहऱ्याला मत दिलं होतं, विजय यांना त्यांनी मत दिलेलं आहे. मग तसं असताना जर 100 त्यांचे जे आमदार आहेत ते जर फुटले तर मग काय करायचं. मग ते 2/3 मेजॉरिटीनुसार पहा ते योग्यच आहेत, तसं तर त्यांच्यावरती अँटी डिफेक्शन लॉ लागू होणार नाही. मग ओके, मग यासाठीच पहा अँटी डिफेक्शन लॉमध्ये आता चेंजेस करणं काळाची गरज झालेली आहे, कारण भरपूर केसेस मी तुमच्यासमोर डायरेक्टली सांगितले आहेत. ओके, कर्नाटकपासून ते अगदी महाराष्ट्र आपण पण त्यामध्ये सामील झालेले आहोत. ओके, त्यामुळे पाहूयात सुप्रीम कोर्ट याबद्दल कधी निकाल देईल. आता सुप्रीम कोर्टासमोर पहा शिवसेनेची केस लागणार होता निकाल, परंतु त्यांनी परत नाही दिला व त्यांच्यावरती टीका केलं तर सुप्रीम कोर्ट नाराज होत आहे. ओके, म्हणजे सॉरी, आता ते कंटेम्प्ट ऑफ कोर्ट होईल, परंतु रियालिटी तुम्हाला आय होप लक्षात येत असेल किंवा
खरंच म्हणजे तोंड दाबून बुक्क्याचा मार काय असतं तो तुम्हाला या न्यूजमधून नक्की समजत असेल. ओके, पाहूयात पुढे कशा पद्धतीने भारतीय लोकशाही पुढे जाईल. कारण पहा अगदीच त्यामुळेच मी कालच्या लेक्चरमध्ये जाता जाता म्हटलेलं होतं की विरोधक आजच्या घडीला खूप गरजेचे आहेत देशाला. ओके, ते पाहूयात. त्यानंतर नेक्स्ट आहे किम जोंग उन यांना चीनचा भक्कम पाठिंबा. पहा कोरिया त्यामधील नॉर्थ कोरियाला चायनाने पूर्णतः पाठिंबा जाहीर केला आहे व शी जिनपिंग 2 दिवसाच्या उत्तर कोरियाच्या दौऱ्यावर गेलेले आहेत. ओके, मग नक्कीच देशांतर्गत घडामोडी तिथं वाढलेली आपल्याला बेसिकली दिसत आहे. किंवा पहा याच्यापूर्वी ज्यावेळेस चायनाचं वर्धापन दिन होतं त्यावेळेस पण जे किम जोंग उन आहेत ते चायनामध्ये आले होते. ओके, त्यामुळे त्यांचा पाठिंबा वगैरे चालत असतं. त्यानंतर त्यांचा रशियाला पण नक्कीच पाठिंबा आहे. ओके, डन. नेक्स्ट आहे फिलिपिन्समध्ये भूकंप, 32 ठार, 7.8 रिश्टर स्केलचा हा भूकंप होता. प्लीज लक्षात ठेवा परीक्षेला प्रश्न विचारले जाऊ शकतात की 2026 मध्ये जो आलेला फिलिपाईन्समधील जो भूकंप आहे तो किती स्केलचा होता. तर 7.8 या एवढ्या मोठ्या फार प्रमाणाचा रिश्टर स्केलचा हा भूकंप होता. त्यामुळे भरपूर नुकसान फिलिपाईन्समधलं झालेलं आहे पहा. ओके, नेक्स्ट आहे जल जीवन मिशनचा लाभ, केंद्र सरकारचा दावा, 81.87% ग्रामीण कुटुंबांना नळाद्वारे पाणी या योजनेमार्फत देण्यात येत आहे. ही सक्सेसफुल योजना झालेली आहे. त्यामुळे मेन सायन्स रायटिंगमध्ये या योजनेचा तुम्ही उल्लेख नक्की करू शकता. ओके, डन. त्याच्यानंतर आपण पुढे जाऊयात. पुढची बातमी पहा, राज्यातील प्रत्येक शाळेला 50 झाडे लावण्याचे लक्ष्य, एक पेड मा की नाम या उपक्रमाच्या तिसऱ्या पर्वात केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने महाराष्ट्राला 5 जून ते 30 सप्टेंबर या कालावधीत 53 लाखांहून अधिक झाडे लावण्याचे उद्दिष्ट दिले आहे. एक पेड मा की नाम योजना. ओके, पॉईंट लक्षात ठेवा. आय थिंक ही PIB मध्ये पण बातमी आली होती, त्यानिमित्ताने थोडंसं लक्षात आहे मला. नेक्स्ट आहे ब्रिक्स बद्दलचं. आता हा जो आर्टिकल आहे जे उत्तरलेखन करत आहेत त्यांनी 1/4 ह्या आर्टिकलचं करून मला आज सेंड करायचं आहे. व पहा यामध्ये जास्त काही नाही आहे. ड्रोनद्वारे म्हणजे शाश्वत शेती जी आहे ना ती कशी कराल. ओके, व तुम्हाला माहिती आहे यावर्षी ब्रिक्स अनावरण जे आहे ब्रिक्सचं जे आयोजन आहे ते भारत देश करत आहे. या निमित्ताने हा आर्टिकल आलेला आहे की आपण शाश्वत शेती कशी करायची. मग शाश्वत शेती करण्यासाठी तुम्ही काय काय मुद्दे सुचवाल तेच इथं देण्यात आलं आहे. म्हणजे अगदी सर्वसामान्य हा आर्टिकल आहे, यामध्ये काही जास्त टेक्निकॅलिटी वगैरे नाही, त्यामुळे मी पुढे जातोय. पण या आर्टिकलला तुम्ही स्वतःहून विचार करा आणि तुमचे पण काही पॉईंट्स असतील तर नक्की लिहा. किंवा एक निबंध तुम्ही नक्की लिहू शकता. पहा थोडक्यात निबंध लिहायचा आहे आपल्याला, म्हणजे 125चा नाही तर 25 मार्कासाठी जर तुम्हाला निबंध दिला शाश्वत शेती तर तुम्ही काय लिहाल हे मला आज नक्की तुम्ही सेंड करू शकता. शाश्वत शेती. ओके, डन. शाश्वत शेती याबद्दलचा हा आर्टिकल आहे. ओके, त्यानंतर पुढे चला. नेक्स्ट पहा, ही आपल्यासाठी गरजेचं नव्हतं. नेक्स्ट आहे डेटा केंद्र वाढतील, पाणी वीज आणणार कुठून प्रश्नचिन्ह. पहा तुम्हाला याच्यापूर्वी मी एक इमेज दाखवली होती. आय थिंक गुगलचा डाटा सेंटर किंवा ग्रीनलँडमध्ये जे डाटा सेंटर आहेत त्याबद्दल आपण चर्चा केली होती, बरोबर आहे. मग आता पहा महाराष्ट्रात पण आज घडीला डेटा सेंटर्स वाढत आहेत. डेटा सेंटर्स वाढण्याचे कारण काय आहेत पहा, तर भारत सरकारने पहा याच्यापूर्वीच एक निर्णय घेतलेला आहे. जसं UPI आहे, जे काही फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स वगैरे आहेत, ह्या फायनान्शियल ट्रान्झॅक्शनचा जो काही डाटा आहे ना तो फक्त इंडियामध्येच असेल. त्याच्यानंतर VPN बद्दल पण भारत सरकारने पहा डाटा VPN बद्दल पण भारत सरकारने एक मे 2023 मध्ये निर्णय घेतलेला होता. पहा की VPN जर भारत देशामध्ये सर्व्हिस देत असेल एखादी कंपनी तर त्या VPNचा डाटा जो आहे तो फक्त इंडियामध्ये सेव्ह करायचा आहे. असे भरपूर निर्णय भारत सरकारने घेतले की बाबा आपल्या देशाचा जो डाटा आहे किंवा भारतीय लोकसंख्येचा जो काही डाटा आहे ना तो फक्त भारतामध्येच ठेवण्यात यावा असा निर्णय घेतला. मग असा निर्णय घेतल्यानंतर जे UPI आहे किंवा म्हणजे भीम म्हणता येणार, भीम तर आपल्या भारत देशाचीच कंपनी आहे, त्यांचा काही प्रश्न नाही. पण गुगल पे जी कंपनी आहे, ओके, गुगल पेमध्ये जेवढे काही डाटा आपण म्हणजे गुगल पेद्वारे जेवढा आपण UPI वगैरे करणार आहोत त्याचा सर्व काही जो डाटा आहे ना तो दुसऱ्या देशात घेऊन जाता येणार नाही, फक्त त्याचं डाटा जे आहे ते इंडियामध्येच ठेवावं लागेल. मग याला अनुसरून पहा गुगलने काय केलं, मग अगदीच भारत देशामध्ये पण एक डाटा सेंटर उभारलं. मग ते डाटा सेंटर उभारण्यासाठी आता अगदीच पहा एक तिथं लँड तर नक्की लागणार आहे. ओके, म्हणजे हे क्षेत्रफळ लागेल. मग त्या क्षेत्रफळामध्ये पहा अगदी पाणी लागेल. कारण पहा आता अगदीच तुम्ही पण कम्प्युटर यूज करत असाल किंवा लॅपटॉप यूज करत असाल. पहा लॅपटॉप किंवा कम्प्युटर यूज करत असताना जे CPU आहे ना ते खूप गरम होत असतं. मग CPU गरम होऊ नये यासाठी पहा त्याला पंखे लागलेले असतात, बरोबर. आता अगदीच तसंच आहे पहा कम्प्युटरमध्ये पण. जर तुमचे हेवी कम्प्युटर असतील किंवा अगदी तुमच्याजवळ जर गेमिंगचा लॅपटॉप असेल तर नक्कीच पहा ते खूप गरम होतं. मग त्यासाठी पहा हीट बाजूला काढण्यासाठी त्यावरती पंखे
पंखे दिलेले असतात. बरोबर आहे, अगदी तसंच पहा, जे डाटा सेंटर आहेत ते डाटा सेंटर कूल ठेवण्यासाठी, ओके, म्हणजे UPIचा डाटा सेंटर असू द्या, VPNचा डाटा सेंटर असू द्या किंवा अन्य कोणतीही गोष्टीचा डाटा सेंटर असू द्या, त्याला कूल डाऊन ठेवण्यासाठी काय लागतं, आपल्याला पाणी लागतं. पाणी, त्यासोबतच पहा त्याचं तापमान पूर्ण कमी व्हावं यासाठी पंखे तर तिथं नक्की लागतीलच ना. पंखे काय, AC पण तिथं लागतील. ओके, म्हणजे अगदी हे असं करण्यासाठी तिथं जास्त पाण्याची वगैरे गरज असते. मग हे पाणी पूर्णतः तेवत ठेवण्यासाठी किंवा AC पूर्ण दिवसभर चालू ठेवण्यासाठी तिथं काय लागते, पहा इलेक्ट्रिसिटी पण लागते. मग यामुळे होणार काय आहे, पहा आपला भारत देश आज घडीला इलेक्ट्रिसिटीमध्ये प्रभुत्व प्राप्त करून आहे का, तर बिलकुल नाही. आपण कुठून आणतो, ऑस्ट्रेलियामधून आपण कोळसा विकत आणतो व आपल्या देशामध्ये पहा कोळशापासून वीज निर्मिती वगैरे केली जाते. आज घडीला पहा सोलारबद्दल आपण थोडंसं प्रायोगिक तत्वावर सोलारचे जे प्लांट आहेत ते उभारत आहोत. पण तुम्हाला माहिती असेल, आत्ताच आपण पहिली बातमी पाहिली की सोलार सेल आपल्याकडे तुटवडा जाणवत आहे. या कारणानिमित्त काय होत आहे, पहा आपण देशामध्ये पण सोलार आता पूर्ण सोलार एनर्जीमध्ये कन्वर्ट नाही करू शकणार. त्यानंतर पवनचक्कीबद्दल तेच आहे. म्हणजे प्रत्येक सिच्युएशनमध्ये रिन्युएबल एनर्जीमध्ये जर तुम्हाला जायचं म्हटलं ना, तर तिथं कुठे ना कुठे तुम्हाला अडचणूक नक्की येते. व या कंडिशनमध्ये जर तुम्ही आज घडला आपल्या देशामध्ये जर डेटा सेंटर उभारलात तर शाश्वत विकास आपल्या देशाचा होणार आहे का, तर बिलकुल होणार नाही. का होणार नाही, आता ते परत एकदा सांगण्याचा प्रयत्न करेन. पहा, तर नक्कीच डेटा सेंटर जर महाराष्ट्रामध्ये उभारलं तर त्या डेटा सेंटरला कूल डाऊन, कारण पहा महाराष्ट्राचं पण तापमान भरपूर वाढलेलं आहे. मग महाराष्ट्राचं तापमान वाढलेलं असताना आपण जर त्या डेटा सेंटर तिथं उभारलं तर त्याला पहा पूर्णतः कूल करावं लागतं, कारण ते CPU वगैरे ग्राफिक तशा पद्धतीने असतं, म्हणजे डाटा खूप मोठा असतो. मग यासाठी पहा त्याला कूल डाऊन, सदैव कूल डाऊनमध्ये ठेवावं लागतं त्याला. बरोबर आहे. मग ते कूल डाऊन ठेवण्यासाठी आपल्याला काय लागतं, पहा पाणी आणि इलेक्ट्रिसिटी जी आहे ती 24/7 तिथं अवेलेबल करून द्यावी लागते. मग तिथे इलेक्ट्रिसिटी देण्यासाठी पहा इलेक्ट्रिसिटी आपण निर्माण करणार आहोत. मग इलेक्ट्रिकल एनर्जी निर्माण करण्यासाठी आपण वापर कशाचा करत आहोत, कोलचा वापर करत आहोत, कोळशाचा. मग कोळशाचा वापर केल्यानंतर किंवा कोळसा जाळून जर आपण वीज निर्मिती केली तर परत तेच आहे ना. पहा काय करावं लागतं, इथं कोळसा जर जाळला तर त्यामधून काय कार्बन डायऑक्साईड बाहेर निघणार आहे किंवा ग्रीन हाऊस गॅसेसचं तिथं उत्सर्जन होईल. मग ते निमित्त जर झालं, ग्रीन हाऊस गॅसेस जर बाहेर पडले तर तिथून काय होणार आहे, पहा एन्व्हायरमेंटला हानी होणार आहे. एन्व्हायरमेंटला हानी झाल्यानंतर परत आपल्याला तेच आहे ना. मग हे सर्व काही सस्टेनेबल आहे का, तर बिलकुल नाही. मग महाराष्ट्रासाठी हे परवडणार आहे का, वीज निर्मिती डाटा सेंटर्स आपल्या देशामध्ये असलेलं हे परवडणार आहे का, तर बिलकुल परवडणार नाही. शाश्वतरित्या हे परवडणार नाही. पण मला सांगा, हे जर महाराष्ट्रामध्ये डाटा सेंटर्स आले तर काय होणार आहे, पहा ते आपल्याला काही पैसे वगैरे देतील का, नाही. नक्कीच ते रेंट वगैरे जे काही त्याचं टॅक्सेस वगैरे आहे ना, ते भारत सरकारला नक्कीच उत्पन्न मिळवून देतील. परंतु पहा इन्कमच्या सोर्ससाठी ना पाहिलं तर हे खूप बेटर आहे आपल्यासाठी. म्हणजे अनामत रक्कम आपल्या खात्यामध्ये ती जमा होत जाईल. म्हणजे काही आपलं न काम करणं ते आपला त्याचा फायदा घेता येईल. जसं पहा आपल्याकडे जर रेंट देण्यासारखी जर प्रॉपर्टी असेल तर रेंटचं कसं असतं, महिन्याच्या 1 तारखेला डायरेक्टली आपल्या खात्यामध्ये पैसे जमा होतात. अशा पद्धतीची सिच्युएशन ही असते रेंटबद्दलची. अगदी तसंच आहे इथे पण, यामध्ये काहीच तफावत नाही आहे, प्रॉब्लेम काहीच नाही आहे. आपला डायरेक्टली मौज करता येईल, अशा पद्धतीने पैसा तिथं प्राप्त होईल. पण समस्या अशी आहे पहा की हे दुसऱ्या पिढीसाठी किंवा शाश्वत विकासासाठी हे खूप घातक आहे. मग लेखकांनी पण तेच म्हटलेलं आहे किंवा डेटा केंद्र वाढतील, पाणी आणि वीज कुठून आणणार मग तुम्ही. कारण पहा आज घडीला जर तुम्ही पश्चिम महाराष्ट्रात गेला तर मुबलक पाणी आहे, परंतु मराठवाडा आणि विदर्भात जर गेला तर पाणीच नाही आहे. तिथं शेतीसाठी पण पूर्णतः पाणी नाही आहे, जे जनावरं आहेत त्यांच्यासाठी पाणी नाही आहे. मग असं असताना महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही डेटा सेंटर उभारत असाल तर ते आपल्यासाठी खूप मोठी घोडचूक ठरणार आहे, असं लेखकांचं इथं मत आहे. त्याच्यानंतर आणखीन एक थोडंसं जर या पॉईंटला आपण इलॅबोरेट केलात, मग तुम्ही म्हणाल की सर डेटा सेंटर आपण उभारायचे कुठे, जर महाराष्ट्रामध्ये जर डेटा सेंटर उभारण्यासारखं असेल तर आपण डेटा सेंटर उभारायचे कुठं. मग पहा याला अनुसरूनच ग्रीनलँड, म्हणजे अगदीच पहा तिथे काय पूर्ण बर्फाच्छादित आहे, म्हणजे ऑलरेडी तिथं -डिग्रीमध्ये तापमान आहे ना. मग अगदी तशा ठिकाणी जर आपण डेटा सेंटर उभारले ना तर ते आपल्यासाठी पण नक्की बेटर होईल. ओके, मग त्यासाठीच पहा अमेरिकेमधील जे व्हिएन्ना सिटी आहे त्यांनी पण तेथील जी जनता आहे ना त्यांनी तेथील जे डेटा सेंटर आहेत ना ते बाहेर हुडकावून लावण्यासाठी तिथं आंदोलन वगैरे होत आहेत. पहा व महाराष्ट्रामध्ये जर डेटा सेंटर येत असतील तर तिथं काळाची गरज आहे की आपण पण त्यांना थोडंसं हे करायला पाहिजे. त्यानंतर अगदीच तुम्ही जर पाहिला तर आंध्र प्रदेशमध्ये पण डाटा सेंटर सध्याला बनत आहेत. आता आंध्र प्रदेशसारखा राज्य जर डेटा सेंटरसाठी मागणी करत असेल तर ते थोडंसं चुकीचं आहे. पहा कारण तिथे पण हाच प्रॉब्लेम येणार आहे की अगदी पैशासाठी तुम्ही काही पण कराल परंतु शाश्वत विकास तिथं होऊ शकणार नाही. हाच एक प्रमुख मुद्दा इथं देण्यात आलेला आहे. आता पहा डायरेक्टली
डायरेक्टली प्रश्न येईल का मग UPSCला आणि MPSCला डाटा सेंटर्सबद्दल? तर बिलकुल येणार नाही. पण तुम्ही निबंधामध्ये किंवा तुमच्या आन्सरमध्ये जर डाटा सेंटरमुळे पण पाणी आणि वीजपासून आपल्याला काय प्रदूषण निर्माण होत आहे किंवा शाश्वत विकासाला तिथं गती मिळत नाही आहे, थोडंसं स्लो होत आहे ग्रोथ रेट, असं जर म्हटलात ना तिथं मोर दॅन सफिशियंट मार्क तुम्हाला नक्की मिळू शकतील. त्यामुळे हे उदाहरण म्हणून तुम्ही नक्की लक्षात ठेवा. व इथं मी डाटा थोडासा दिलेला आहे, हा डाटा पण तुम्हाला थोडासा पाठ करून किंवा तुमच्या नोटबुकमध्ये लिहून ठेवा. ओके, तर पहा, महाराष्ट्र हा देशातील डेटा केंद्र उद्योगाच्या प्रमुख केंद्रबिंदू बनत आहे. उपलब्ध माहितीनुसार राज्यात सध्या 20 डाटा सेंटर कार्यरत आहेत. त्यात आणखी 44 डाटा सेंटर भर पडत नाहीत. बापरे, म्हणजे खूप जास्त डाटा सेंटर आपण महाराष्ट्रात निर्माण करत आहोत, पण त्याचा परिणाम पहा पाणी आणि वीजवर नक्की होणार आहे. ओके, त्यामुळे नक्कीच जनतेला आपण ही जाग येणं काळाची गरज आहे. ओके, आय होप तुम्हाला हा आर्टिकल नक्की योग्यरित्या समजला असेल. त्यानंतर पुढची बातमी आहे पहा, खाद्यतेलाच्या मापात आता पाप नाही. पहा, तुम्ही पण ज्यावेळेस छोटे छोटे पॅकेटमधून तेल, म्हणजे आता जर आपल्यापैकी काही विद्यार्थी मेसवरती वगैरे राहत असतील, म्हणजे हॉस्टेलवरती किंवा रूम करून जर राहत असतील व स्वतः ते स्वयंपाक बनवत असतील, तर पहा त्यांना याचा अनुभव नक्की आला असेल. म्हणजे छोटंसं ऋषी गोल्डचं पॅकेट जरी तुम्ही आणलं तर पहा त्यामध्ये 900 मिलीच असतं, किंवा अगदी दुसरं कोणतं ऑइल पॉकेट जर आणलं त्यामध्ये 800 असतं किंवा 750 ml असतं, पण ते दिसायला ना तेवढेच साईजचे दिसतात. ओके, त्यामुळे ग्राहक कन्फ्यूज होतो. मग यालाच कन्फ्युजन दूर व्हावं यासाठी भारत सरकारने आता निर्णय घेतलेला आहे. भारत सरकारने काय निर्णय घेतला की पहा, तुम्हाला डायरेक्टली फक्त एकाच साईजमध्ये सर्व पॅकेट विक्री करता येणार आहे. तुम्ही तुमच्या मनमानीनुसार हे करू शकत नाही. आता त्यांनी काय म्हटलंय पहा, पहिल्यांदा 200 ml चा पॅक असेल, त्यानंतर 500 ml चा पॅक, त्यानंतर 900 ml चा पॅक असणारच नाही, 750चा पण असणारच नाही, डायरेक्टली 1 लिटरचाच असेल. हा बेटर निर्णय त्यांनी घेतलेला आहे. आणि आता व्हायचं काय पहा, जे 900 ml चा पॅक आहे ते त्यांनी द्यायचे पहा 130 रुपयाला, बरोबर. त्याच्यानंतर यामध्ये 750चा जो पॅक आहे तो त्यांनी द्यायचे पहा 125 रुपयाला. यामुळे ग्राहकांना काय वाटायचं, साईज तर तेवढीच आहे, मग आपण 5 रुपये स्वस्त घ्यायचं. मग 5 रुपये स्वस्त जर घेतलं तर 125चा पॅक कितीचा होता, 750 ml चा होता. मग आपला परवडणार कोणतं होतं, तर 130 वाला परवडणार होतं, पण तो आपण घेतलं 125चा. मग यामुळे काय होत आहे पहा, तर अगदीच ग्राहकाची तिथं फसवणूक केली जात होती. मग ग्राहकाची फसवणूक टाळण्यासाठीच केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे. मग तो अतिशय बेस्ट आहे की पहा, तुम्ही एकतर सर्वांसाठी एकच साईज तिथं त्यांनी तयार केलेली आहे. जसं आता पहा, अगदीच तुम्ही BSNL आणि जिओमध्ये कॉम्पिटिशन लावलेलं आहे. ओके, BSNL आणि जिओ, आता अगदीच जर तुम्ही पाहिलात तर BSNLचे जे रिचार्जेस आहेत ना ते खूप लो वेस्ट आहेत, पण जिओचे अगदी महाग आहेत, पण सर्व्हिस पण तशा पद्धतीने देते. ओके, पण जर इथं काय झालं पहा, आता BSNLचं 141चा प्लॅन आहे आणि तोच प्लॅन पहा 299चा आहे आय थिंक जिओचा, बरोबर. मग ह्या दोघांमध्ये जर तुम्ही पाहिला तर कॉम्पिटिशन कुठं होणारच नाहीये. केंद्र सरकारने काय केलं पहा, BSNL आणि जिओ या दोघांना पण म्हटलंय किंवा तुम्ही दोघांनी पण मिळून ठरवा आणि एकच प्लॅन तिथं लॉन्च करा. मग ते तसंच झालेलं आहे. ओके, आय होप ही पण बातमी तुम्हाला नक्की समजलेली असेल. डन. त्याच्यानंतर नेक्स्ट पहा, आपल्यासाठी अन्य न्यूज गरजेची आहे का? हां, नेक्स्ट आहे पहा, नेट झिरो स्ट्रॅटेजी कन्सल्टंट म्हणजे काय. आता आपल्यासाठी महत्त्वाचं काय, आता इथं करिअर गाईड बद्दलचा हा पॉईंट दिलाय. नेट झिरो स्ट्रॅटेजी कन्सल्टंट जर तुम्हाला बनायचं असेल तर तुम्ही काय करणं गरजेचं, ज्या विद्यार्थ्यांना यामध्ये करिअर करायचं त्यांनी हा पॉईंट वाचून घेऊ शकतात. पण आपला प्रशासनात जायचं या निमित्ताने आपलं वापस इकडे यावं लागेल. तर पहा, नेट झिरो कन्सल्टंट परीक्षेला UPSC बॅकवर्ड लिंकेजेसनुसार हा पॉईंट विचारू शकते की नेट झिरो स्ट्रॅटेजी म्हणजे काय. तर पहा, सोप्या भाषेत सांगायचे म्हटलं तर एखादी कंपनी किंवा देश आपले कार्बन उत्सर्जन कमीत कमी करून उरलेले उत्सर्जन निसर्गाच्या माध्यमातून कसे शोषून घेता येईल याचा आराखडा तयार करणारा तज्ज्ञ म्हणजे झिरो स्ट्रॅटेजी कन्सल्टंट होय. ओके, नेट झिरो स्ट्रॅटेजी कन्सल्टंट अशा पद्धतीने आहे की बाबा तुम्ही अगदीच कार्बन उत्सर्जन कमी करायचं व उरलेलं कार्बन उत्सर्जन जे आहे ते आपण निसर्गामध्ये सोडून द्यायचं. याबद्दलचा कन्सल्टन्सी जे फर्म असेल त्याला नेट झिरो स्ट्रॅटेजी कन्सल्टंट असं म्हटलेलं आहे. ओके, पॉईंट तुम्ही थोडक्यात लक्षात ठेवू शकता. डन आहे. त्यानंतर पुढे चला, नेक्स्ट इथे हायलाईट केलं आहे, डॉक्टर अविनाश सुपे यांना जीवनगौरव पुरस्कार देण्यात येत आहे. तर अशा पद्धतीने आजचा लोकसत्ता संपत. त्यानंतर पहा, कालचा द हिंदू आहे. आता सध्याला जर तुम्ही घड्याळात पाहिलात तर 4:30 वाजलेले आहेत. ओके, त्यानिमित्ताने आपल्याजवळ आत्ताच द हिंदू येत नाही. द हिंदूचं टाईम आहे पहा 5 AM, पण तत्पूर्वीच माझं न्यूजपेपर अनालिसिस होतं व मी जवळपास 6 पर्यंत तुम्हाला एडिटिंग वगैरे करून ही व्हिडिओ प्राप्त होऊ शकतो. ओके, आणि आता होत आहे काय पहा, थोडंसं जर लेट झाला ना तर माझ्या शेड्यूलवरती परिणाम होतो व त्याचा परिणाम पहा तुम्हाला न्यूजपेपरचं जे विश्लेषण आहे ना ते दिल्ली लवकर मिळत नाही आहे. ओके, त्यामुळे विद्यार्थ्यांचे मी कमेंट्स वगैरे वाचले, त्यानुसार निर्णय घेतला की लवकरात लवकरच तुम्हाला मी व्हिडिओ प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करेन. त्यामुळे अगदीच विद्यार्थी प्लीज
तुम्ही नाराज नका हो की सर मला शिळ वृत्तपत्र द हिंदूचं मिळत आहे. पहा, तुम्हाला लोकसत्तामध्ये तर ताज्या बातम्या मिळालेल्या आहेत. आता लोकसत्ता कधी प्रकाशित होतो, कधी कधी 12 वाजता, कधी कधी 1 वाजता, कधी कधी 2 वाजता. ओके, 2 पर्यंत लोकसत्ता प्रकाशित होतो. ओके, त्यामुळे लोकसत्ता व मी सकाळी उठला मला लोकसत्ता म्हणजे मी वाचू शकतो. या निमित्ताने पहा, ताज्या बातम्या तुम्हाला समजल्या आहेत. आता द हिंदू म्हणून आपलं काम काय करायचं आहे, जे एडिटोरियल महत्त्वाचे होते तेच आपल्याला घ्यायचं आहे. म्हणजे दोन्ही पण तुमचं नक्कीच होतं. म्हणजे ताज्या बातम्या तुम्हाला प्राप्त झाल्या आहेत. त्याच्यानंतर UPSC आणि MPSC साठी जे महत्त्वाच्या बातम्या आहेत ते द हिंदूमधून आपण कव्हर करणार आहोत. त्यामुळे प्लीज कमेंट सेक्शनमध्ये मला तसं म्हणत की सर तुम्ही फसवणूक करणार आहात. ओके, मला माहिती आहे, फक्त विद्यार्थ्यांना मी एकही बातमी सुटू देणार नाही हे चॅलेंज घेतलेलं आहे व UPSC आणि MPSCच्या नजरेतून आपण पाहतो. पहा, आपल्याला बातमीदार व्हायचं नाही आहे. ओके, म्हणजे काय म्हणू शकता, जसं ऑल इंडिया रेडिओवरती वगैरे म्हणतं नमस्कार आजच्या बातम्या वगैरे, तसं करायचं नाही आपला. तर UPSC आणि MPSCच्या नजरेतून बातम्या घ्यायच्या आहेत. त्यामुळे पहा, मी शिळं जरी असेल तरी द हिंदूमधून ज्या महत्त्वाच्या बातम्या आहेत ते घेण्याचा प्रयत्न करतोय. आय होप तुम्हाला माझी जी विनंती आहे ती नक्की समजलेली असेल. डन. तर पहा, पहिली बातमी आहे, नॉट सिकिंग मीडिएशन ऑन बॉर्डर डिस्प्यूट नेपाल फायनान्स मिनिस्टर, फॉरेन मिनिस्टर, फायनान्स मिनिस्टर नाही, माफ करा, फॉरेन मिनिस्टर. पहा, कालापानी डिस्प्यूट आय होप तुम्हाला समजलेला असेल. याच्या पूर्वीच्या लेक्चर्समध्ये जर तुम्ही रेग्युलर असाल ना, तर नेपाळचा आणि भारत देशाचा जो काही विवाद आहे तो आपण याच्या पूर्वीच्या लेक्चर्समध्ये समजावून सांगितलेला आहे. जरी त्याची लिंक जी आहे ती कमेंट सेक्शनमध्ये मी पिन करेन, ते तुम्ही व्हिडिओ पाहून घ्या. त्यामध्ये मी सर्व विस्तृतरित्या ही डिस्प्यूट सांगितलेलं होतं. भारत आणि नेपाळ या दोघांमध्ये बॉर्डर डिस्प्यूट काय आहे. ओके, त्यामुळे मी या आर्टिकलला स्किप करून पुढे नेतोय तुम्हाला. नेक्स्ट पहा, हा एक आर्टिकल आलेला आहे ICMR बद्दल. म्हणजे 2047 मध्ये भारत देश आपला विकसित होणार आहे. या विकसित भारत देशामध्ये ICMR ची भूमिका कशी असेल. आता ICMR म्हणजेच काय, इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च. ओके, ICMR. मग पहा, ICMR मध्ये सध्याला रिसर्च वगैरे चालू आहे किंवा भारत देशाला कोविडनी ज्यावेळेस मार दिली किंवा अगदीच पहा 2020 मध्ये ज्यावेळेस लॉकडाऊन वगैरे पडलं त्यावेळेस नक्कीच थोडंसं भारत देश या चॅलेंजमधून उभारण्यासाठी थोडासा वेळ लागला. ओके, मग त्यावेळेस ICMR कडेच सर्वांची निगा होती. कारण पहा, ICMRने कोविडचं जे लसीकरण वगैरे आहे त्याला त्यांनी थोडंसं नेक्स्ट लेवलवरती देण्याचा प्रयत्न केलेला होता. व अगदी भारत देशाला जे व्हॅक्सिन्स आहेत ते प्रोव्हाइड करणं, त्यानंतर अगदीच जे काही लेटेस्ट रिसर्च आहे मेडिकलमधील त्याला प्रोव्हाइड करण्याचं काम ICMRच आज घडीला आपल्यासाठी करतं. मग याला अनुषंगाने पहा, यांनी काय दिले आहेत, काही योजना दिलेल्या आहेत ज्या की मी डायरेक्टली आपल्या PDF मध्ये तुम्हाला प्रोव्हाइड करेन. फक्त एक टाइम तुम्हाला वाचायचं आहे. बाकी यामध्ये काही जास्त असं हे नाही आहे, म्हणजे टेक्निकल वगैरे काही नाही आहे. आता यामध्ये पहा, त्यांनी ड्रोनद्वारे आपण लसीकरण वगैरे केलेलं आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला त्यांनी, जे की तुम्हाला एकदा वाचलं ना तर नक्कीच समजून जाईल. मी याचं टेलिग्रामवरती लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न करेन. ओके, तुम्ही आर्टिकल वाचलाय, मला हा आर्टिकल बेसिकली समजावून सांगायचा आहे तुम्हाला, त्यामुळे आपण तिथं थांबलेलो होतो. ओके, द ऑर्डिनन्स क्वेश्चन बिफोर द सुप्रीम कोर्ट. पहा, आता ही बातमी जी आहे, आता खऱ्या अर्थाने या बातमीचं जी पार्श्वभूमी आहे ती 17 मेची आहे. ओके, पण आज आपण डिस्कस करत आहोत 9 जून रोजी. ओके, त्यामुळे पहा, एकही बातमी सुटत नाही. म्हणजे जरी तुम्हाला वाटलं ना की जी बातमी सुटली असं लगेच पॅनिक व्हायचं नाही आहे. ती कधी ना कधी तुमच्यासमोर नक्की येणार आहे. त्यामुळे निश्चिंत राहा व माझ्यासोबत आहात ना तर काळजी करण्याचं काहीच गरज नाही. तर पहा, आता आपल्याला ती बातमी पाहायची आहे. तुम्हाला आठवत असेल, आपल्या भारतीय संविधानामध्ये कलम आहे 123. या कलमनुसार प्रेसिडेंट ऑफ इंडियाला एक ताकद आहे. जर पार्लमेंट सेशनमध्ये नसेल तर तुम्ही काय करू शकता, कलम 123 नुसार अध्यादेश किंवा ऑर्डिनन्स काढू शकता व त्या ऑर्डिनन्स कडून तुम्ही तात्पुरता कायदा तिथं बनवू शकता. पण 6 महिन्याच्या आत ज्यावेळेस पार्लमेंट परत सेशनमध्ये येईल त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे, ते अध्यादेशला पार्लमेंटची परमिशन घ्यावी लागेल. कारण पहा, संसदेचं कायदा बनवण्याची ताकद आपल्या देशामध्ये कुणाकडे आहे, फक्त संसदेकडे आहे. ओके, हा तात्पुरता कायदा प्रेसिडेंट ऑफ इंडिया बनवू शकतात. ओके, मग या ना त्यातून आता अगदीच मग त्याचाच वापर करत कलम 123चा वापर करत राष्ट्रपतींनी आपल्या देशातील जे सुप्रीम कोर्ट आहे त्या सुप्रीम कोर्टाच्या जजेसची संख्या त्यांनी +4 केली. म्हणजे 4 सदस्यांनी त्यांनी काय 4 जजेसनी सुप्रीम कोर्टामधील जे जजेसची संख्या 34 होती त्याला +4 करत त्यांनी 38 सध्याला केलेली आहे. ओके, मग पहा एकच मिनिट. हां, सध्याला सुप्रीम कोर्टमधील जे जजेस आहेत मग त्यांची संख्या झालेली आहे पहा 38. बरोबर, यामध्ये मग कुठंच तफावत वगैरे बिलकुल नाही आहे. पण समस्या आता अशी निर्माण झालेली आहे पहा, की आपला कलम 123 नुसार जर एखादा अध्यादेश काढलेला असेल तर 6 महिन्याच्या आत तुम्हाला संसदेची परवानगी घ्यावी लागेल तिथे. बरोबर आहे. मग संसदेची परवानगी जर तुम्हाला मिळाली नाही, ओके, तर इथं काय होणार आहे पहा, 6 महिन्याच्या आत नाही तर 6 महिने तिथे टाइम लिमिट दिलेली आहे. कारण पार्लमेंट सेशनमध्ये येतच 6 महिन्यामध्ये. ओके, मग त्यासाठी ती टाइम लिमिट आहे. बरोबर. मग पहा,
संसदेची जर यांना परवानगी मिळाली नाही तर हे जे अध्यादेश 123 नुसार काढलेला आहे ना, तो तिथं काय होतो, कोलॅप्स होतो. मग तशाच पद्धतीने पहा, इथे सुप्रीम कोर्टाच्या जजेसची संख्या यांनी ऑर्डिनन्सने वाढवलेली आहे. व असं काय अर्जन्सी होती जे की सुप्रीम कोर्टाचे जे जजेस आहेत ना ते तिथं राहतच नव्हतं किंवा सुप्रीम कोर्टाचं कामकाजच तिथं चालत नव्हतं. मग याला पाहताना डायरेक्टली पार्लमेंट ज्यावेळेस सेशनमध्ये होतं तेव्हा पण हे करू शकले असते. असं काही नव्हती ना, तिथं अर्जन्सी तर काही नव्हती या केसमध्ये, पण तरी त्यांनी केले. ठीक आहे, वेल अँड गुड आहे. मग संसदेमध्ये हा कायदा पारित होऊ शकतो का, तर बिलकुल यस. कारण एनडीएकडे आज घडीला बहुमत नक्की आहे, बीजेपीकडे बहुमत आहे. मग आपल्या भारतीय संविधानानुसार या ऑर्डिनन्सला कायद्यामध्ये रूपांतर होण्यासाठी पहा कालावधी किती देण्यात आला आहे, 6 महिने. आणि जेव्हा पार्लमेंट सेशनमध्ये येईल त्यावेळेस तिथे 6 वीकमध्ये याला काय करावं लागेल पहा, तुम्हाला त्याची परवानगी घ्यावी लागेल संसदेची, बरोबर. म्हणजे आपला संसद त्या सेशनमध्ये येण्यासाठी पहा मॅक्झिमम टाइम लिमिट आहे 6 महिन्याची. ओके, 6 महिन्यामध्ये ते सेशनमध्ये येतं, सॉरी मिनिमम टाइम लिमिट आहे तिथं पहा 6 महिने. ओके, व अगदी पहिल्यांदा सेशनमध्ये आल्यानंतर तिथं लगेच तुम्हाला किती 6 आठवड्यामध्ये याची परवानगी घ्यावी लागते, अन्यथा हे जे ऑर्डिनन्स आहे ते कोलॅप्स होऊ शकतं, बरोबर. मग ह्या ऑर्डिनन्सची जी टाइम लिमिट आहे ती मॅक्झिमम किती आहे, तर 6 महिने 6 वीक. ओके, आय होप हा पॉईंट क्लिअर झाला असेल, बरोबर. मग हे संसदेमध्ये जर पारित झालं तर ठीक, अन्यथा हे ऑर्डिनन्स डायरेक्टली कोलॅप्स होऊ शकतं, बरोबर आहे. मग पहा, ही आहे संसदेची पॉवर अशा पद्धतीने. मग संसदेमध्ये पहा आज घडीला एनडीएचं बहुमत आहे का, तर बिलकुल यस. त्यामुळे पहा हे तर कायदा नक्की बनणारच आहे, याबद्दल काही शंका नाही आहे. पण याला समस्या कुठं निर्माण होणार आहे पहा, पुन्हा जर सुप्रीम कोर्टामध्ये याला चॅलेंज करण्यात आलं तर आता अगदीच सुप्रीम कोर्टासमोर खूप मोठा प्रश्नचिन्ह निर्माण होईल. आता तो प्रश्नचिन्ह कसा निर्माण होईल याबद्दल थोडक्यात आपण चर्चा करूयात. तर पहा, तुम्हाला आठवत असेल आता लगेच सुप्रीम कोर्टाला ज्यावेळेस पॉवर मिळाले की बाबा तुमची जजेसची संख्या आहे 38, मग त्यावेळेस लगेच सुप्रीम कोर्टाने पहा 5 जजेसची नव्याने नियुक्ती केलेली आहे, बरोबर. मग 5 जजेसची इथं नियुक्ती झाल्यानंतर आता दुसरा पॉईंट कुठं आलेला आहे पहा, की याला सुप्रीम कोर्टामध्ये जर चॅलेंज झालं, ओके, मग सुप्रीम कोर्टामध्ये या केसला जर चॅलेंज करण्यात आलं किंवा ह्या ऑर्डिनन्सला सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज झाल्यानंतर प्रॉब्लेम इथे निर्माण होईल पहा, की हे जे 5 जजेस आहेत यापैकी एखादा तरी व्यक्तींना या बेंचमध्ये बसेल, बरोबर आहे. मग ह्या बेंचमध्ये बसल्यानंतर अगदीच पहा प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिस इथं लागू शकणार आहे का, तर बिलकुल लागू शकत नाही. का लागू शकत नाही पहा, तर याचं हे जे 5 जजेस बसलेले आहेत किंवा या 5 जजेसपैकी एकही व्यक्ती जर त्या बेंचमध्ये बसेल ऑर्डिनन्सच्या, त्यावेळेस काय होईल पहा, नक्कीच त्याचं तिथं सेल्फ इंटरेस्ट तिथं कन्फ्लिक्टमध्ये येईल पहा. का कन्फ्लिक्टमध्ये येईल, जर पहा त्याने जर या केसला नो जर म्हटलं तर याची खुर्ची तिथं जाऊ शकेल, मग त्याने जर या केसला यस म्हटलं तर पहा कॉन्स्टिट्यूशनवरती तिथं प्रश्नचिन्ह निर्माण होईल. मग यासाठी पहा अगदी सुप्रीम कोर्ट किंवा हे जे लेखक आहेत त्यांनी काय म्हणत आहेत की बाबा हे असं व्हायला नव्हतं पाहिजे, तुम्ही ऑर्डिनन्सद्वारे हे कायदा बनवायला नव्हता पाहिजे. मग त्यासाठीच पहा त्यांनी म्हटलं आहे की ऑर्डिनन्स बिफोर द सुप्रीम कोर्ट. ओके, मग आता क्वेश्चन सुप्रीम कोर्टासमोर हाच आहे की बाबा आपण याला मान्यता द्यावी किंवा नाही द्यावी. म्हणजे अगदीच आणखीन ही न्यूज इन प्रोसेसमध्ये आहे, थोडंसं थांबा. पण आपल्याला फक्त एवढंच लक्षात घ्यायचं आहे की बाबा याचं कसं होईल, पुन्हा भवितव्य काय. ओके, माझ्या तर मते पहा संसदेमधून याला नक्की मान्यता मिळेल, याबद्दल काही दुमत नाही आहे. ओके, व सुप्रीम कोर्टाने पण पहा 5 जजेसची लगेच तिथं नियुक्ती त्यांनी केली आहे, याबद्दल पण हे नाही आहे, प्रॉब्लेम नाही आहे. पण प्रॉब्लेमच हा आहे पहा, संसदेच्या या कायद्याला जर चॅलेंज कुठं करण्यात आलं तर तिथंच होतो. मग आता अगदीच तुम्ही याला जर थोडंसं खूपच निगेटिव्ह घेतलात की सर नक्कीच पहा याला जर सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज केलं व ह्या जजेसची तिथे जे 5 जजेस आपण तयार केले होते ना ते परत एकदा डिलीट जर झाले तर मग त्यांनी जे निर्णय घेतलेले होते, कारण UPSCने याच्यावरती पूर्वी प्रश्न विचारलाय की प्रेसिडेंट ऑफ इंडिया यांनी निर्णय घेतले होते, म्हणजे पहा प्रेसिडेंट ऑफ इंडिया यांचं इलेक्शन झालेलं आहे. ओके, मग ह्या इलेक्शनला पहा सुप्रीम कोर्टाने चॅलेंज करण्यात आलं व सुप्रीम कोर्टाने हे जे प्रेसिडेंट ऑफ इंडियाचं इलेक्शन झालेलं आहे ना ते चुकीचं झालेलं होतं. व प्रेसिडेंट ऑफ इंडियाने जी त्यांनी स्वतःची खुर्ची रिकामी करावी असं जर सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला, मग प्रेसिडेंट ऑफ इंडिया यांनी जे काही 2 दिवस त्या ऑफिसमध्ये राहून त्यांनी निर्णय घेतले होते ते निर्णय लगेच बाद होतील का, तर बिलकुल होणार नाहीत, कारण ते त्यांनी चेअरवरती बसून निर्णय घेतले होते. मग यासाठीच पहा आता अगदी तसंच आहे इथे पण डी फॅक्टर रूल इथं लागतो की पहा हे जे 5 जजेसची नियुक्ती देण्यात आलेली आहे, सॉरी 4 जजेसची नव्याने नियुक्ती दिलेली आहे. मग ह्या जजेसमध्ये जर त्यांनी निर्णय घेतलेला असेल व पहा त्यांनी न्याय म्हणजे सुप्रीम कोर्टामध्ये जजेसच्या बेंचवरती बसून त्यांनी जो निर्णय घेतलेला असेल ना त्याला तिथं नक्कीच पहा ते व्हॅलिड असतात, ते यस असतात, त्यांचे निर्णय लगेच म्हणजे पहा त्यांचे
इलेक्शन रद्दबादल झालं म्हणून त्यांना आपण तिथं त्यांचे निर्णय रद्द करू शकत नाही. मग अगदी त्याच टेक्निकॅलिटीनुसार आपल्याला फक्त हाच पॉईंट लक्षात ठेवायचा. UPSC इथूनच प्रश्न विचारते की त्यांचे निर्णय किंवा त्यांची जी नियुक्ती आहे ती जर रद्द झाली तर आपल्याला परत त्यांचे निर्णय वाईट ठरवता येतील का? तर बिलकुल ठरवता येणार नाहीत. ते डिफॅक्टो डॉक्टरीनुसार त्यांचे निर्णय वैध असतील. व हे कोणत्या केसमध्ये सांगितलंय तर गोकाराजू रामराजू वर्सेस स्टेट ऑफ आंध्र प्रदेश 1981च्या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने ऑलरेडी सांगितलेलं आहे की बा डिफॅक्टो रूलनुसार त्यांची पोस्ट जरी गेलेली असेल पण त्यांनी पदावर असताना जे काही निर्णय घेतलेले असतील ते नक्कीच व्हॅलिड असणार आहेत. आय होप हा पॉईंट तुम्हाला समजला असेल. UPSC इथून जर प्रश्न विचारले तर तुम्हाला हा पॉईंट लक्षात ठेवायला हवा. ओके, डन. बाकी पहा, ऑर्डिनन्सबद्दल दुसऱ्या केसेस इथं दिले आहेत जे की तुम्ही नक्कीच लक्षात ठेवू शकता किंवा ज्यावेळेस तुम्ही पॉलिटी शिकता त्यावेळेस या केसबद्दल आपण जास्त डीपमध्ये वगैरे शिकणार आहोत. ओके, आता आपण इथे थांबूयात. याबद्दल काही शंका काही सजेशन असतील तर मला नक्की सांगू शकता. धन्यवाद.